भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशापा शनिवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठर विठर भक्ताईसे जाणा जे देही उदास भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशापा शनिवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. संतपर प्रकरणातला आहे. साधू पुरुषाच्या वर्णनाकरता तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचे जे अभंग येतात म्हणजे संतपर प्रकरणातले जे संतांचे अभंग आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे दोन वर्ग आपल्याला पाहायला सापडतात. काही अभंग साधू पुरुषाचा महिमा सांगण्याकरता येतात आणि काही अभंग संत महात्म्याची ओळख देण्याकरता म्हणजे संताचं लक्षण सांगण्याकरता आलेले आपल्याला पाहायला सापडतात. लक्षणपर अभंग आणि महिमापर अभंग असे दोन प्रकार संताच्या अभंगामध्ये संतपर अभंगामध्ये आपल्याला करता येणं शक्य आहे बरं का. आता त्याच्यात कसं असतं ज्या अभंगाने साधूचा महिमा सांगितलेला आहे तो महिमा पाहिल्याच्या नंतर त्या महिमानाच्या आधारानं संताचं लक्षण ठरवता येतं आणि लक्षणाचा विचार सांगणाऱ्या अभंगातल्या लक्षणाचा विचार केल्याच्या नंतर त्याच्या आधारानं महिमा ठरवता येतो. लक्षण पाहून महिमा ठरवता येणं आणि महिमा पाहून लक्षण ठरवता येणं हा प्रकार वेगळा आहे. पण स्वतंत्र रीतीनं महिमानाचे चिंतन सांगण्याकरता काही अभंग येतात आणि स्वतंत्र रीतीनं लक्षणाचा विचार सांगण्याकरता काही अभंग येतात. विठ्ठल विठ्ठल लक्षणाचा विचार करण्याकरता आलेल्या अभंगापैकी प्रस्तुतचा अभंग आहे बरं का. महिमानाचा विचार सांगणारे अभंग जे असतात ते आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं साधूचा महिमा सांगतात. ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा वगैरे वगैरे संतपर अभंगातून आपल्याला साधूचा महिमा ऐकायला मिळतो आणि काही अभंगातून संत महात्म्याच्या लक्षणाचा विचार ऐकायला मिळतो. प्रस्तुत अभंगाचा भक्ताईसे जाणा या अभंगाचा विचार जर आपण केला तर हा महिमा सांगणारा अभंग नसून हा लक्षण सांगणारा अभंग आहे. साधूचं लक्षण तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. आता संताच्या लक्षणाचा विचार तुकाराम महाराजांनी आपल्याला का सांगितला त्याचाही थोडासा विचार केला पाहिजे बरं का. त्याचं कारण आपल्याला थोडंसं मागून विचारात घ्यावं लागतं. संत महात्म्याचा अवतार हा जगाच्या कल्याणाकरता असतो असं संतांनी वर्णन केलं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. संत महात्मे जगात येतात कशा करता जगाचं कल्याण करण्याकरता. मग जगाचं कल्याण करण्याकरता आलेल्या संताची शरणागती स्वीकारून आपण त्यांच्या चरणाचा आश्रय केला त्यांच्याजवळ जर आपण राहायला लागलो आणि त्यांचं म्हणणं ऐकायला लागलो आपलं नक्की कल्याण होणार आहे. पण आपल्या नक्की कल्याणाकरता आलेला संत महात्मा आपल्याला ओळखू जर नाही आला तर फसगत होण्याची शक्यता असते. याच्याकरता लक्षणाचा विचार पाहिजे. विठ्ठल विठ्ठल
लक्षण नाही कळालं तर आपण भलत्या कोणत्याही माणसाला संत महात्मा म्हणून शरण जाऊ शकतो बरं का. आणि भलत्या माणसाला शरण जाण्यामध्ये आपलं कल्याण होण्याची शक्यता नसते. विचार लक्षात घेतला पाहिजे. शरण कोणाला जावं? जो संत महात्मा आहे त्यालाच शरण जावं. कल्याण कोणाच्या चरणाच्या आश्रयानं असेल तर संताच्या चरणाच्या आश्रयानंच आपलं कल्याण आहे बरं का. भलत्या माणसाला शरण जाण्यामध्ये आपलं कल्याण होत नाही. ज्ञानोबारांनी फार सुंदर विचार दृष्टांतांनी या संदर्भात एका भंगामध्ये सांगितलेला आहे. कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळ देखीला बिबवा तेणे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करायला लागले. एक मनुष्य प्रवासाला निघाला. आता ज्ञानोबाराच्या काळातला प्रवास म्हणजे पायी प्रवास करावा लागायचा. असा पायी प्रवास करून थकून मुक्कामाला एका ठिकाणी थांबलेला मनुष्य. ज्या घरी थांबला तो मनुष्य कुणबी होता. घराचा मालक कुणबी होता. शेतात काहीतरी काम करत असताना त्याच्या पायाला काहीतरी लागलं होतं. आता शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पायाला काहीतरी लागल्याच्या नंतर घरी आल्यावर कार्यक्रम काय असतो? एक बिबा घ्यायचा, त्याचं तेल काढायचं, थोडंसं पायाला पुसायचं. त्याच्या योगानं थोडंसं बरं वाटतं. सूज वगैरे कमी झाल्याच्या नंतर बरं वाटावं असा प्रकार असल्यामुळे त्या माणसानं काय केलं? तो कुणबी जो होता त्याच्या पायाला काहीतरी लागलेलं असताना त्यानं एक बिबा घेतला. त्या बिब्यामध्ये खिळा वगैरे टोचला. आपल्या पायाला ते बिब्याचं तेल त्यानं लावलं. आता हे बिब्यातलं तेल त्या प्रवास करून आलेल्या माणसानं पाहिलं. त्याला प्रवासाचे श्रम झालेले होते. त्याचे पाय दुखत होते आणि पाय दुखत असताना थोडासा बुद्धीने कमी असलेला तो मनुष्य, घरामध्ये प्रकार असा होता, याचे पाय दुखायला लागले की बायको याच्या पायाला खोबऱ्याचं तेल सोडून द्यायचे आणि बायकोनं पायाला खोबऱ्याचं तेल सोडलं की याला बरं वाटायचं. म्हणजे तेल पायाला लावलं की बरं वाटतं. हा एवढा संस्कार त्याच्या बुद्धीला होता. आणि बिब्याला खिळा टोचल्याच्या नंतर बिब्यातून निघालेलं तेल त्यानं पाहिलं होतं. त्यानं विचार केला खोबऱ्याचं तेल काय तेलच आहे आणि बिब्याचं तेल काय तेलच आहे. असा विचार करून खोबऱ्याच्या तेलाच्या ऐवजी 10-5 बिबे ठेचून त्याचं तेल त्यानं अंगाला लावलं तर त्याला बरं वाटेल का? अंग सुजून बसेल? तुम्हीच सांगा. विठ्ठल विठ्ठल. बिब्याचं तेल तेलच आहे आणि खोबऱ्याचं तेल तेलच आहे. पण परिणामाच्या बाबतीत जर आपण पाहायला लागलो तर दोघांचा स्वभाव अत्यंत विषम आहे. खोबऱ्याचं तेल पायाला लागल्याच्या नंतर आराम वाटणार आहे, शीतळपणा निर्माण होणार आहे, प्रकृतीमध्ये थंडावा निर्माण होण्याची शक्यता असते. आणि बिब्याच्या तेलाचा परिणाम जर आपण पाहायला लागलो तर ते तेल चांगलं नाही, अंगाला उतण्याची शक्यता. अरे उतल्याच्या नंतर जे अंग सुचतं ते शांत करण्याकरता खोबऱ्याचं तेल लावतात आणि त्याच्याऐवजी बिब्याचं तेल जर कोणी लावायला लागलं तर अंग सगळं सुजून बसतं. ज्ञानोबारांनी तोच दृष्टांत आपल्याला सांगितला. कोणी एक प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळ देखिला बिबवातो. तयाचे ते स्नेह अंगाशी लाविता सर्वांगी सुजला तैसे झाले. मनुष्यानं बिब्याचं तेल अंगाला लावलं तर तो अंग सगळं सुजून घेऊन बसतो. हा जसा प्रकार त्याच्या बाबतीत आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे खोबऱ्याचं तेल लावलं की बरं वाटणार आहे आणि बिब्याचं तेल जरी असलं तरी त्या तेलाचा परिणाम मनुष्याचा अंग सुजण्यामध्ये होणार आहे बरं का. म्हणजे दोन्ही ठिकाणी स्नेहगुण जरी दिसत असला, तेलपणा जरी दिसत असला तरी परिणाम वेगळा वेगळा आपल्याला जसा अनुभवायला येतो. त्याप्रमाणे संत आणि सामान्य मनुष्य या दोघांच्या ठिकाणी आपल्याला काही लक्षणं समान रीतीनं जरी कधी कधी पाहायला सापडत असले तरी सामान्य मनुष्याच्या ठिकाणी दिसणारी संताची लक्षणं फसवी असतात. विठ्ठल विठ्ठल. जसा खोबऱ्याच्या तेलाच्या ठिकाणी स्नेहगुण आहे आणि बिब्याच्या तेलाच्या ठिकाणी सुद्धा स्नेहगुण आहे. पण बिब्याच्या तेलाच्या ठिकाणचा स्नेहगुण हा फसवा आहे बरं का. तो फसवा असल्यामुळं अंग सुजून बसलं. त्याप्रमाणे एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी आपल्याला काही बाहेरून देखावा करून त्यानं संताचा आभास निर्माण केलेला असला तर त्या मनुष्याला आपण संत म्हणून जर शरण जायला लागलो तर बिब्याचं तेल अंगाला लावल्यावर जसा परिणाम होतो, खोबऱ्याच्या तेलाच्या ऐवजी बिब्याचं तेल जसं चालतच नाही तसं संताच्या ऐवजी शरणागतीला दुसरा सामान्य मनुष्य चालतच नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे संताच्या लक्षणाचा अभ्यास कशाकरता करायचा याचा जर विचार आपल्याला करायचा झाला, पहिल्यांदा जगाच्या कल्याणाकरता संत उत्तीर्ण झालेले आहेत हे लक्षात घ्यावं लागतं. जगाच्या कल्याणाकरता ते आलेले असल्यामुळे जगदंतःपाती आपण जे आहोत, आपलंही कल्याण व्हावं असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपल्याला त्या संताचा आश्रय करायचा आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि खऱ्या संताचा आश्रय करण्याकरता हे बाजार बुणगे बाकीचे संत बाजूला सारून आपल्याला खऱ्या संताचा जर आश्रय करायचा असेल, बिब्याचं तेल बाजूला सारून खोबऱ्याचं तेल आपल्याला लावायचं असतं ना, तशाच पद्धतीनं बाकीच्या संताचा देखावा निर्माण करणाऱ्या लोकांचा पसारा बाजूला सारून आपल्याला खऱ्या संताला जर शरण जायचं असलं तर संताच्या लक्षणाचा अभ्यास केल्याशिवाय गती नाही. विठ्ठल विठ्ठल.
साधूच्या लक्षणाचा अभ्यास करून मग खऱ्या संताला शरण गेलो तरच आपलं कल्याण होण्याची शक्यता असते बरं का. मी अजून एक थोडीशी गंमत आपल्याला सांगतो. लक्षणाचा अभ्यास करायची माणसाला गरज कधी पडते याचा जर विचार आपण केला ना तर त्याच्यामध्ये असं 2-3 टप्प्यात आपल्याला चिंतन करावं लागतं. 2 वस्तू असाव्यात पहिली गोष्ट, त्या दोन्ही वस्तू दिसायला सारख्या असाव्यात दुसरी गोष्ट, त्या दोन्ही वस्तू दिसायला सारख्या जरी असल्या तरी असायला वेगळ्या असाव्यात तिसरी गोष्ट, आणि त्या वेगळ्या असलेल्या वस्तूपैकी एका वस्तूची आपल्याला गरज पडावी चौथी गोष्ट. तेव्हा लक्षणाचा विचार येतो. विठ्ठल विठ्ठल माझ्या 4ही पायऱ्या लक्षात ठेवा. म्हणजे मी उदाहरणानिशी हे आपल्याला समजावून देतो बरं का. पहिल्यांदा काय 2 वस्तू असल्या पाहिजेत. त्या 2 वस्तू दिसायला सारख्या असल्या पाहिजेत, असायला वेगळ्या असल्या पाहिजेत, आणि दिसायला सारख्या नसायला वेगळ्या असलेल्या त्या 2 वस्तूपैकी एकाची आपल्याला गरज पाहिजे. मग मनुष्याला लक्षणाचा अभ्यास करावा लागतो. आता उदाहरण ऐका. 2 वस्तू आहेत, पितळ आणि सोनं. पितळेचा आणि सोन्याचा विचार करा. 2 वस्तू आहेत की नाही का? पितळ आणि सोनं एकच आहे तुमच्याकडं? कसं सांगा मला. पितळ आणि सोनं 2 वस्तू आहेत ना? हो. दिसायला सारख्या आहेत ना? हो. असायला वेगळ्या आहेत ना? हो. हो म्हणा की थोडंसं मला. हा, दिसायला सारख्या जरी असल्या तरी असायला या दोन्ही वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत. मग 2 वस्तूपैकी आपल्या घरी लग्नकार्य असेल तेव्हा अलंकार करण्याकरता आपल्याला पितळ सोडून फक्त सोन्याची गरज पडते. जेव्हा 2 वस्तू असतात पितळ आणि सोनं, दिसायला सारखे असतात, पिवळ्या पिवळ्या धमकच असतात, असायला वेगळ्या वेगळ्या असतात, दोघांचं मूल्य वेगळं असतं, आणि त्याच्यापैकी अलंकार करण्याचा प्रसंग आल्याच्या नंतर आपल्याला सोन्याची म्हणजे दोन्हीपैकी एकाची गरज पडते. तेव्हा त्या दोन्हीच्या पसाऱ्यातून एकाला बाजूला काढून घेण्याकरता त्याच्या लक्षणाचा अभ्यास करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल जर तुम्ही पितळ आणि सोनं याच्या भिन्न लक्षणाचा अभ्यास केला नाही, पितळेच्या पेक्षा सोन्याचं लक्षण वेगळेपणानं तुम्ही जाणलं नाही, तर सोनार कधी तुमच्या गळ्यामध्ये सोनं म्हणून पितळ बांधेल सांगता येत नाही. अशी आपली फसगत होऊ नये. संत आणि सामान्य मनुष्य याच्या बाबतीत सुद्धा असाच विचार आहे. पितळेसारखा सामान्य मनुष्य आहे आणि संत महात्मा सोन्यासारखा आहे. विठ्ठल विठ्ठल दिसायला सारखेच आहेत की नाही? पितळ आणि सोनं दिसायला जसं सारखं असतं तसं संत आणि सामान्य मनुष्य दिसायला सारखेच असतात. संतांमध्ये आणि सामान्य मनुष्यामध्ये काय बदल आहे सांगा? कोणत्याही प्रकारचा बाह्य बदल संतात आणि सामान्य माणसात दाखवता येत नाही. आपला जसा देह असतो संताचा सुद्धा तसाच देह असतो. आपली जशी इंद्रिय असतात तशीच संताची इंद्रिय असतात. आपल्या इंद्रियाचे जसे व्यवहार चालतात संताच्या इंद्रियाचे तसेच व्यवहार चालतात. आपल्याला कानाला ऐकू येतं आणि तुकाराम महाराजाला डोळ्याला ऐकू येत असं कुठं लिहिलं का? त्यांनीच लिहिलेलं नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांना सुद्धा कानाने तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकता आहे. पुढचं असू द्या बरं का. डोळ्याने पाहणं सामान्य माणसासारखं साधूलाही आहे, कानाने ऐकणं सामान्य माणसासारखं साधूलाही आहे. याचा अर्थ काय? देह इंद्रिय आणि देह इंद्रियाचे व्यवहार याच्यात संतांमध्ये आणि सामान्य माणसामध्ये कोणताही बदल नाही. आपल्या देहासारखा साधूचा देह, आपल्या देहाचं कातडं काळं गोरं काहीतरी आहे आणि संताच्या देहाचं कातडं हिरव्या रंगाचं झालेलं असतं असं कुठं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं का? मिळत नाही. याचा अर्थ काय? देह सारखा. सामान्य मनुष्य आणि संत महात्मा दोघांचा देह सारखा, इंद्रिय सारखी, देह इंद्रियाचे व्यवहार सारखे. हे सगळं सारखं जरी असलं तरी संतांमध्ये आणि सामान्य माणसामध्ये नक्की बदल असतो. एवढी गोष्ट मात्र खरी आहे. विठ्ठल विठ्ठल दिसायला सारखं पितळ आणि सोनं 2 वस्तू जशा आहेत त्याप्रमाणे संत आणि सामान्य मनुष्य 2 वस्तू आहेत. आता पितळेत आणि सोन्यामध्ये दिसायला सारखेपणा आहे तसा संतांमध्ये आणि सामान्य माणसामध्ये दिसायला सारखेपणा आहे. पितळ आणि सोनं यांच्यामध्ये असायला वेगळेपणा आहे तसा संतात आणि सामान्य माणसामध्ये असायला वेगळेपणा आहे. सामान्य माणसाचा विचार जर केला तर त्याच्या ठिकाणी जीवदशाच आहे, आणि संताचा विचार जर केला तर संत नव्हते जगा माणसा सारिखे, संत नव्हते जगा माणसा सारिखे, संत नव्हते जगा माणसा सारिखे, संत नव्हते जगा माणसा सारिखे. आषाढ म्हण नये
देहे पैगा पाषाण म्हणो नये लिंगा संत नव्हती जगा माणसा त्यासारखे. सामान्य मनुष्य आणि संत महात्मा यांच्यातला फरक कसा असतो विचार करा. महाराजांनी कसे उदाहरण आपल्याला सांगितलेले पाहायला सापडतात. समुद्र आणि नदी दोन्हीमध्ये पाणीच आहे. समुद्रातही पाणीच आहे आणि नदीमध्येही पाणीच आहे. नर्मदेसारखी एखादी मोठी नदी आपण जर पाहायला लागलो तर ती समुद्रासारखी दिसते सुद्धा आपल्याला बरं का. पण त्या नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी दोन्ही ठिकाणी पाणी जरी असलं तरी समुद्राला नदी आणि नदीला समुद्र म्हणणं आपल्याला जमतं का याचा विचार करा. समुद्राला नदी म्हणता येत नाही, नदीला समुद्र म्हणता येत नाही. कारण काय, नदीतही पाणी आहे समुद्रातही पाणी आहे. हे जरी खरं असलं तर नदीला पाणी कोणीतरी आणून द्यावं लागतं. पाऊस पडला तर नदीला पाणी असतं आणि पाऊस न पडला तरी पाऊसे विण न सुके समुद्र जैसा. ज्ञानोबा सांगतात पाऊस नाही जरी पडला वार्षीय विण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. पाऊस नाही पडला तरी समुद्राचं पाणी हटत नाही. नदीचं पाणी मात्र वाळतं, समुद्राचं पाणी वाळत नाही असा विचार लक्षात घ्या. म्हणून समुद्राला नदी म्हणता येत नाही. त्याप्रमाणे दिसायला संत महात्मा सामान्य माणसं सारखे जरी असले तरी समुद्रासारखा संत महात्मा आहे आणि सामान्य नदीसारखा नाल्यासारखा सामान्य मनुष्य आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या महाराजांनी काय चिंतन सांगितलं आपल्याला. पाषाण म्हणो नये लिंगा. भगवान शंकराचं मंदिरामध्ये प्रतिष्ठापित असलेलं जे लिंग आहे ते सुद्धा पाषाणाचंच असतं आणि पायरीचा दगड हा सुद्धा दगडच असतो बरं का. पण पायरीचा दगड आणि मध्ये प्रतिष्ठापित झालेलं लिंग या दोघाला आपल्याला समान म्हणता येतं का. पाषाण देव पाषाण पाय रे पाषाण देव पाषाण पाय रे पाषाण देव पाषाण पाय रे. पूजा एकावरी पाय ठेवी सारतो भाव सारतो भाव सारतो भाव सारतो भाव. पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. पाषाणाचाच देवस्थान पाषाणाचीच पायरी जरी असली तरी पायरीवर पायच ठेवायचा असतो आणि लिंगावर मात्र पूजा समर्पण करायची असते. हा प्रकार लक्षात घ्या. पूजित असलेल्या लिंगासारखी संताची अवस्था आहे. दगड जरी असला लिंगाचा उलट जर बघा तुम्ही पायरीचा दगड अगदी साफ चोपडा झालेला असतो बरं का. पण पाषाण म्हणून लिंगाची जी स्थापना झालेली असते तो जो पाषाण असतो लिंगाचा तो लिंगाचा पाषाण आपल्याला ओबड धोबड पाहायला सापडतो. पण नमस्कार कोणाला पाय कोणावर ठेवला जातो याचा विचार करा. दिसायला चांगला पायरीचा दगड जरी असला तरी त्याच्यावर पायच ठेवायचा आणि दिसायला ओबड धोबड जरी असलं तरी लिंगावर पूजा समर्पण करायची, त्याला नमस्कारच घालायचा. हा जसा प्रकार आहे तसं दिसणे हा भाग वेगळा, असणे हा भाग वेगळा. याचा विचार करून एखाद्या सामान्य मनुष्यानं संतापेक्षा चांगला आभास निर्माण केलेला असतो आणि संताच्या ठिकाणी तसा आभास बाहेरून दिसायला नसतो. तरी संत तो संतच असतो, सामान्य मनुष्य तो सामान्यच असतो. विठ्ठल विठ्ठल. साधू आणि सामान्य मनुष्य दोघे माणसाच्या जाती जन्मलेले जरी असले तरी त्यांच्यात अंतर आहे. कसं अंतर आहे तुकोबारांनी आपल्याला एका अभंगात फार विस्तारानं ते सांगितलेलं पाहायला सापडतं. दह्याची अंगी निघे ताकलोणी एका मोले दोन्ही मागो नये
पृथ्वीची या पोटी हिरागार गोटी दोहीसी संसाटी करू नये, आकाशाच्या पोटी चंद्र तारा गणे दोहोसी समान लिखू नये, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोसी समान भजू नये. सामान्य मनुष्य आणि संत महात्मा माणसाच्याच जाती जन्मले, दिसायला सारखेच असतात तरी सामान्य मनुष्य आणि संत महात्मा एकसारखे म्हणून दोघांचंही भजन आपल्याला करता येत नाही, सेवा करता येत नाही असं महाराजांनी सांगितलं. त्याच्याकरता दिलेले दृष्टांत बघा. एकाच जाती जन्मलेले दोघेजण वेगळे कसे असतात याच्याकरता ज्ञानोबा हे तुकाराम महाराजांनी दिलेले उदाहरणं पहा. महाराजांनी काय सांगितलं, दह्याची अंगी निघे ताक लोणी. दही आहे ना, तो दही नावाचा पदार्थ त्याच्यापासूनच ताकही जन्माला येतं आणि त्याच्यातूनच लोणी जन्माला येतं. ताक आणि लोणी या दोघाचाही जनक असलेला बाप दही एकच, एकाच दह्याच्या पोटी दोघाचा जन्म झाला. बरं, एकाच वेळेला झाला बरं का, वेळसुद्धा बदललेली नाही. अरे ताक आणि लोणी याच्यात काय असतं, दह्यावर मंथन नावाची प्रक्रिया झाली की ताक बाजूला पडतं, लोणी बाजूला पडतं. ताकाचे अंश फेडणे, दह्याचे नाव लोणी काढणे. दह्यातून लोणी काढायचं म्हणजे काय, ज्ञानोबा स्पष्ट शिकवतात आपल्याला. दह्यामध्ये असलेले ताकाचे अंश बाजूला केले की लोणी काढणं होतं. याचा अर्थ काय झाला, मंथन नावाची एकच प्रक्रिया दह्यावर झाली. दही नावाचा एकच पदार्थ म्हणजे ताक आणि लोणी या दोघाचाही जनक असलेला पदार्थ एकच. दोघाच्या उत्पत्तीकरता करावी लागणारी मंथन नावाची प्रक्रिया एकच. दोघाचाही जन्म एकाच क्षणात झाला. तरी दह्याच्या पोटी जन्माला आलेलं ताक आणि दह्याच्या पोटी त्याच क्षणात जन्माला आलेलं लोणी, दोघाची किंमत सारखी असते का सांगा मला. विठ्ठल विठ्ठल. एका मोले दोन्ही मागू नये. हे दोन्ही पदार्थ एका किमतीला मागायचे नसतात असं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय, तुम्ही बघा, लोण्याला शेकड्याने किंमत आहे, अजून ताकाला काही किंमत तशी भरपूर प्राप्त होत नाही बरं का. आता बाजारात ताक विकायला लागले लोक, तो भाग वेगळा. हां, पर ताकाचे उपकार तरी करा, महाराज शिकवतात तरी लोक तेही सोडून देऊन ताक विकायला लागले. पण ताक विकलं जात असलं तरी त्या ताकाला अजून तरी लोण्याची किंमत प्राप्त झालेली नाही. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा झाला की एकाच दह्यापासून जन्म झाला तरी ताक आणि लोणी वेगळे वेगळे जसे आहेत ना, तसे मनुष्याच्याच जाती जन्माला आलेले संत आणि सामान्य लोक यांच्यामध्ये पूर्ण अंतर आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पृथ्वीची या पोटी हिरागार गोटे. दुसरं उदाहरण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं ऐका. याच पृथ्वीच्या पोटातून हिरा जन्माला येतो आणि याच पृथ्वीच्या पोटातून गारगोटी जन्माला येते. गारगोटीचा जन्म पृथ्वीच्याच पोटात आणि हिऱ्याचा जन्मसुद्धा पृथ्वीच्याच पोटातून झाला. बरं, दोघांची जात जर आपण पाहायला लागलो तर दोघांची जात एकच आहे. गारगोटीची जात जशी पाषाणाची आहे तशी हिऱ्याची जातसुद्धा पाषाणाचीच आहे. म्हणून नवरत्नाचा विचार करताना हे बाजारात नवरत्न विकत असताना माणसं त्याला स्टोनच म्हणतात बघा आता बरं का. याचा अर्थ काय झाला, नवरत्न हे सुद्धा स्टोनच असतील आणि गारगोटी हे सुद्धा स्टोनच जर असेल तर दोघांची जात एक झाली. पाषाणाच्याच जातीत आणि पृथ्वीच्याच पोटात या दोघाचा जन्म जरी झालेला असला तरी हिरा आणि गारगोटी दोघांची किंमत सारखी करता येतच नाही. विठ्ठल विठ्ठल. ताक आणि लोणी एका दह्यापासून जन्माला आले पण किंमत वेगळ्या वेगळ्या प्रकारची. हिरा आणि गारगोटी पृथ्वीच्याच पोटात जन्माला आले, पाषाणाच्याच जाती जन्माला आले तरी किंमत वेगळ्या वेगळ्या प्रकारची त्या दोघांची हे आपल्याला करावी लागते. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण ऐका. महाराजांनी सांगितलेलं तुकोबारायच आपल्याला तिसरं उदाहरण सांगतात. आकाशाच्या पोटी चंद्र तारा गणे. त्याच आकाशामध्ये चंद्र उदयाला आलेला असतो आणि त्याच आकाशामध्ये लाखो ताराही उदयाला आलेले असतात. तारा आणि चंद्र या दोघांची जात जर आपण पाहायला लागलो, दोघांची जात नक्षत्राचीच आहे. आकाशाच्याच पोटात ते जन्माला आले आणि आकाशाच्या पोटात जन्माला येणाऱ्या ताऱ्याची आणि चंद्राची जातसुद्धा नक्षत्राची एकच आहे. कारण काय, नक्षत्राणामहं शशी असं म्हणून देवानी चंद्र ही नक्षत्रातली आपली विभूती म्हणून जर सांगितलेलं असेल तर चंद्राची जातसुद्धा नक्षत्राची आहे आणि ताऱ्यांची जातसुद्धा नक्षत्राची आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. एकाच आकाशाच्या पोटात उदयाला आले, एकाच नक्षत्राच्या जातीमध्ये दोघांचाही जन्म झाला. असं जरी झालं तरी चंद्र आणि तारे बरोबरी सांगता येते का आपल्याला? चंद्र आणि ताऱ्याची बरोबरी सांगता येतच नाही. अहो, एक पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये उदयाला आला तर तो रात्रीचा सगळा अंधार नाहीसा करू शकतो आणि अमावस्येच्या रात्री चंद्र एकटा नसतो आणि पौर्णिमेलाही न दिसणाऱ्या चांदण्या आकाशामध्ये आपल्याला दिसायला लागतात. पण लाखो चांदण्या उदयाला आल्या तरी त्यांना रात्रीचा अंधार नाहीसा करता येत नाही. एकच चंद्रस्तमोहंती नच तारा गणोपिच. सुभाषितकारानं
ही गोष्ट आपल्याला समजावून सांगताना असं सांगितलं, एकटा पौर्णिमेचा चंद्र आकाशात उदयाला आला तरी तो रात्रीचा अंधार नाहीसा करू शकतो. तारागण, सगळं तारांगण जन्माला अवतीर्ण झालं तरी आकाशात जन्माला आलेल्या त्या ताऱ्यांना आपल्या संपूर्ण रात्रीचा अंधार नाहीसा करता येतो असं कधीही होत नाही, हे लक्षात घ्या. अशी ताऱ्यासारखी जी जात आहे ती सामान्य माणसाची आहे, आणि चंद्रासारखी सगळा अज्ञानाचा अंधार नाहीसा करणाऱ्याची जी जात आहे त्याला म्हणतात संत महात्मा. विठ्ठल विठ्ठल. असा संत आणि सामान्य माणसामध्ये दिसायला सारखेपणा जरी असलं तरी असायला भेद आहे बरं का. मी लक्षणाचा विचार कधी करावा लागतो याचं चिंतन आपल्यासमोर मांडतो, हे लक्षात घ्या. दोन वस्तू असाव्यात, संत आणि सामान्य मनुष्य. दोन वस्तू आहेत, दिसायला सारखे असाव्यात, दोघेही दिसायला सारखे आहेत, असायला वेगळे असावेत हे दोघे जण, तेही आपण पाहिलं. आणि याच्यापैकी शरण जाऊन आपलं कल्याण करून घेण्याकरता आपल्याला संत महात्म्यांची गरज असते, हे आपण लक्षात घ्या. अशी संताची आपल्याला गरज असताना त्या संताच्या लक्षणाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आता संताच्या लक्षणाचा अभ्यास करायचा गोष्ट खरी आहे, पण आपण आपल्या बुद्धीनं संताचं लक्षण शोधून काढू शकत नाही. सामान्य मनुष्याला संत महात्म्याचं लक्षण विचारून उपयोग होत नाही, कारण संताचं लक्षण जे आहे ते सगळंच्या सगळं अंतरंग लक्षण आहे. बहिरंगाकडे पाहून संत महात्मा शोधता येत नाही, आपल्याला त्याचं लक्षण ठरवता येत नाही. प्रत्येक लक्षण जर संताचं अंतरंग असेल आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला केवळ बहिरंगाची दृष्टी असेल तर आपल्याला संत महात्मा ओळखू येत नाही, आपल्याला त्यांचं लक्षण ठरवता येत नाही. मग अंतरंगाची ज्यांना दृष्टी आहे, अंतरंग जाणण्याची ज्यांना क्षमता आहे, त्यांना साधूचं लक्षण कळू शकतं. विठ्ठल विठ्ठल. साधूचं लक्षण करण्याकरता अंतरंग ज्याला कळतं त्याला साधूचं लक्षण कळतं असं आपण जर म्हटलं तर दोघालाच अंतरंग कळण्याची शक्यता आहे. एक अंतर्यामी असल्यामुळं परमात्म्याला अंतरंग कळू शकतं, आणि अंतर्यामी परमात्म्याशी अभिन्नतेला प्राप्त झाल्यामुळं संताला एक अंतरंग कळू शकतं. म्हणून आतलं लक्षण, अंतरंग लक्षण साधू पुरुषाचं जाणून घ्यायचं जर झालं, बहिरंग पाहणाऱ्या माणसाला विचारून काही उपयोग होत नाही. बाहेरून पाहणारी माणसं आपल्याला भलतीच लक्षणं सांगतात. एकानं सांगितलं की बाबा दाढी जटा वाढवणारा संत असतो. आता दाढी जटा वाढवणारा संत असतो हे लक्षण होईल का हो? दाढी जटा वाढवणाऱ्यामध्ये संत कोणीच नाही असं मुळीच नाही, पण केवळ दाढी जटा वाढवणं हे साधुत्वाचं लक्षण आहे का? माणसं सांगत बसतात, जाऊन येतात कुंभमेळ्याला, तिथं पाहिली सगळे दाढीवाले की म्हणतात येऊन आपल्याला दाढी जटा वाढवणारे संत असतात. असं कुठं संताचं लक्षण करून चालतं का? दाढी जटा वाढवतो तो संत नाही, कुठंतरी कपारीमध्ये जाऊन बसतो, तपस्या करायला बसल्यासारखा कुठंतरी कपारीत दडून बसला तो संत असतो, असं संताचं लक्षण करून चालत नाही बरं का. तुकाराम महाराजांनी या सगळ्या लक्षणाची कुचेष्टा केली. महाराज म्हणतात दाढी जटा वाढवणाऱ्याला म्हणजे केस पाहून तुम्ही जर संत म्हणणार असाल तर जगातला पहिला संत अस्वल आहे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. दाढी जटा वाढवणाऱ्या माणसाच्या गालावर डोक्यावरच केस असतील, अस्वलाच्या सगळ्या अंगावर केस आहे. मग केस पाहून जर तुम्हाला संत ठरवायचा असेल, वाढवणी जटा फिरे दाही दिशा तरी जंबूवेशा सहज स्थिती, मग ते तुम्हाला अस्वलाला संत म्हणावं लागेल. दरीत जाऊन बसणारा, कपारीत जाऊन बसणारा, गुहेत जाऊन बसणारा असा एखादा मनुष्य पाहून त्याला संत म्हणायचं ठरलं, कपारीत बसणं हे जर संताचं लक्षण करायचं ठरलं तर तुकाराम महाराज म्हणतात तरी उंदिरास काय वाणी कोरोनिया भूमी करी मध्ये वास. जमीन कोरून अशी गुहा वगैरे निर्माण करून त्याच्यात वस्ती करणाऱ्या मनुष्याला संत म्हणायचं असलं, जगात उंदराला काय कमी पडलं सांगा ना, म्हणतात महाराज. उंदीरसुद्धा बिळातच राहतो, भूमी कोरूनच राहत असतो. मग भूमी कोरून राहणं हे संताचं लक्षण केलं. जगातला पहिला संत आहे उंदीर. दाढी जटा वाढवणारा, केस पाहून त्याला जर संत महात्मा म्हणायचं ठरलं तर पहिला संत आहे अस्वल. भगवेपणा पाहूनच जर संत ठरवायचा असला तर तुकाराम महाराज म्हणतात भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. केवळ भगवेपणा पाहून संत ठरवता येत नाही बरं का. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, अंतरवश केला कामे, अंतरवश केला कामे. भगवानाला नामे अंतरवश केला कामे, अंतरवश केला कामे, अंतरवश केला कामे.
याला म्हणून ये साधू जगी विटंबना बाधू जगी विटंबना बाधू जगी विटंबना बाधू याला म्हणून हे साधू जगी विटंबना बाधू जगी विटंबना बाधू जगी विटंबना अंतरिवश्य केला कामे त्याला म्हणून ये साधू जगी विटंबना बाधो. मुक्ताबाईंनी आपल्याला अशाच पद्धतीचा बोध केलेला आहे. मला सांगायचं काय आहे, दाढी जटा वाढवणारा संत, दरीमध्ये जाऊन राहणारा संत, त्याच्यानंतर भगवे कपडे वापरणारा संत, अशा पद्धतीचं कोणी संताचं बहिरंग लक्षण पाहून जर संत लक्षण ठरवायला लागला तर ते संताचं लक्षण चुकीचं आहे. हे तुकाराम महाराजांनी केलेल्या या विटंबनेच्या वचनातून आपल्याला लक्षात घेता येतं बरं का. याच्या उलट कसं आहे, अंतरंग पाहून संताचं लक्षण ठरलं पाहिजे. मग अंतरंगाचा विचार देव आणि संताला दोघालाच आहे. म्हणून देव तरी संताचं लक्षण सांगू शकतो, नाहीतर साधू पुरुष तरी संताचं लक्षण सांगू शकतात. तिसऱ्याला संताचं लक्षण सांगणं जमत नाही. म्हणून भगवद्गीता एक जरी आपण पाहिली तर देवाने जागोजागी संताची लक्षण आपल्याला सांगितलेले आहेत. दुसऱ्या अध्यायात आलेला स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचा विचार बघा, संताचंच लक्षण आहे. 12व्या अध्यायात आलेलं भक्ताचं लक्षण पहा, संताचं लक्षण. 13व्या अध्यायात आलेला ज्ञानलक्षणाचा विचार पहा, संताचं लक्षण. 14व्या अध्यायामध्ये आलेलं गुणातीताचं लक्षण पहा, संताचं लक्षण. निर्माण मोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर्गच्छन्त्य मूढा पदमव्ययंतत. या ठिकाणी सांगितलेलं 15व्या अध्यायातलं साधू पुरुषाचंच लक्षण आपल्याला पाहायला सापडतं. 16व्या अध्यायात आलेली दैवी प्रकृती जर पाहिली आपण, सगळं संताचं लक्षण पाहायला मिळतं. म्हणजे एक गीता जरी पाहिली तरी देव कितीतरी ठिकाणी साधूच्या लक्षणाचा विचार आपल्याला सांगून जातात. हे लक्षात जर घेतलं तर संताचं लक्षण देवानं तरी सांगावं, नाहीतर संताचं लक्षण संतांनी तरी सांगावं, असा प्रकार असल्यामुळं काही लोकांना हे लक्षात आलं. या अभंगाच्या बाबतीत पार्श्वभूमीचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणणं शक्य आहे की बाबा एक माणूस त्याला संत वचनाचा अभ्यास केल्याच्या नंतर जगाच्या कल्याणाकरता संत अवतीर्ण झालेले आले असतात हे लक्षात आलं. त्याला संताची शरणागती स्वीकारायची होती, पण संताच्या शरणागतीकरता खरा संत शोधून घ्यायचा ठरला. तेव्हा त्यानं अनेकांना विचारायला सुरुवात केली, बाबा खरा संत कसा असतो सांगा. लोकांनी बहिरंग लक्षणाचा विचार सांगितल्याच्या नंतर त्याचा थोडासा गाथेचा अभ्यास असल्यामुळं त्या माणसाने पट्टेना, बाबा महाराज सांगतात आपल्याला अशा पद्धतीचं बाह्य लक्षण संताचं जाणून उपयोग होत नाही. मग काय करा, संताचं अंतरंग लक्षण जर जाणून घ्यायचं असेल तर आपण त्याच तुकाराम महाराजांना शरण जावं. असं म्हणून तो तुकोबाऱ्याकडे आला आणि म्हणायला लागला, महाराज मला भक्ताचं, खऱ्या भक्ताचं लक्षण सांगा, कारण मला भक्ताला शरण जायचं आहे. भक्ताला शरण जाऊन मला स्वतःचं कल्याण साधायचं आहे. भक्ताला शरण जाऊन मला स्वतःला भक्तपदवी संपादन करायची आहे. तेव्हा कोणत्या लक्षणाचा अभ्यास करू आणि कोणती लक्षणं अंगी बांधवू म्हणजे मला भक्त होता येईल, माझं कल्याण साधता येईल, असं महाराजांना त्यानं विचारल्याच्या नंतर महाराज भक्त असे असतात म्हणून त्याला भक्ताच्या लक्षणाचा विचार सांगायला लागले. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, ऐसे जाणा जे देही उदास, भक्त 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 ऐसे जाणा जे देही उदास. गेले आशा पाशा निवारोणी, गेले आशा पाशा निवारोणी, गेले आशा पाशा निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. गेले आशा पाशा निवारोणी, गेले आशा पाशा निवारोणी, गेले आशा पाशा
विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश निवारणी भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारणी गेले आशा पाश भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुने. तुकोबाराय मग त्या साधकाला उद्देशून भक्त महात्म्याच्या लक्षणाचा विचार सांगतात असं आपण चिंतन करू शकतो. आणि भक्त आईसे जाणा, महाराज बोलायला लागले भक्त महात्मे असे असतात हे तुम्ही जाणून घ्या बाबा. कसे असतात त्या भक्ताच्या लक्षणाचा एका पद्धतीने विचार महाराजांनी सांगायला सुरुवात केलेली आहे बरं का. या अभंगाच्या बाबतीत थोडीशी गंमत अशी विचारात घ्यावी लागते आपल्याला. महाराजांनी भक्ताचं लक्षण सांगितलं, पण हे कोणत्या भक्ताचं लक्षण आहे? कारण भक्त काही एक प्रकारचा नाही. 7व्या अध्यायात भगवंतांनी भक्ताचे 4 प्रकार आपल्याला सांगितले. आर्तो, जिज्ञासुः, अर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ. ऐके नाही, देवाने 4 प्रकारच्या भक्ताचा विचार सांगितला. 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात. चतुर्विधा भजन्ते माम. 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात. देवाने त्यांच्याकरता भजन करणाऱ्या लोकाच्या करता एक महत्त्वाचा शब्द देवाने वापरला, जनाः सुकृतिनः. अर्जुन, हे अर्जुना, भजन करणारे लोक सुकृती आहेत, त्यांचं पुण्य आहे असं भगवान बोलतात बरं का. म्हणजे भजन करणाऱ्या माणसाला भगवंतानी सुकृती म्हणलं तर एका म्हणता भले दुजे सहजचे निंदिले या नियमाचा विचार जर केला तर भजन न करणारा बरोबर दुष्कृती ठरला. विठ्ठल विठ्ठल. भजन न करणारा दुष्कृती आहे आणि भजन करणारा सुकृती आहे. ते सुकृती 4 प्रकारचे सांगितले. कोण कोण आहेत? भजन करणाऱ्या लोकाचा प्रकार सांगितला. अर्थः, जिज्ञासुः, अर्थार्थी, ज्ञानी च. हे 4 लोक भजन करतात. पहिला भक्त आहे त्याचं नाव आर्त, दुसरा आहे जिज्ञासू, तिसरा आहे अर्थार्थी आणि चौथा जो भक्त आहे त्याचं नाव ज्ञानी भक्त. अशा पद्धतीचं चिंतन गीतेनं सांगितलं. आता हे जे 4 भक्त आहेत या 4 भक्तापैकी प्रस्तुत अभंगात आलेलं लक्षण कोणत्या भक्ताचं याचा थोडासा विचार करावा लागतो बरं का. विचार करताना काय चिंतन करावं लागतं, ज्याचं हे लक्षण नाही त्याच्याबद्दल या अभंगात काय चिंतन आहे. ते लक्षण त्याचं नाही हे व्यावृत्ती करण्याकरता, ज्याला ज्याला बाजूला करायचं आहे त्याला बाजूला करण्याकरता या अभंगातल्या कोणत्या पदाचा उपयोग होतो. हे आर्तभक्ताचं लक्षण नाही हे जर पाहायचं असेल तर आर्तभक्ताचं लक्षण नाही हे ठरवण्याकरता या अभंगातल्या कोणत्या शब्दाचा उपयोग आहे हे पाहावं लागतं. पण हे पाहण्याकरता अगोदर 4ही प्रकारच्या भक्ताचं लक्षण जाणावं लागतं. आर्तभक्त कोणाला म्हणतात? आर्त तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागे भजे, तिजेणे तेणे इच्छिजे अर्थसिद्धी, मग चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्त एक पाही ज्ञान या तो. अशा पद्धतीनं 4ही भक्ताचं लक्षण ज्ञानोबाराने आपल्याला शिकवलेलं आहे. पहिला आर्तभक्त त्याचं लक्षण काय? तो आरती म्हणजे स्वतःच्या शरीराला प्राप्त झालेलं संकट त्याचा विचार करतो आणि शरीराला प्राप्त झालेल्या दुःखाच्या नाशाकरता देवाचं जो भजन करतो त्याचं नाव आहे आर्तभक्त. या अभंगातलं लक्षण आर्ताचं नाही, कारण हा भक्त देहाबद्दल उदास आहे, म्हणजे देहाच्या संकटनाशाकरता देवाचं भजन करत नाही. विठ्ठल विठ्ठल. दुसरा भक्त कोण आहे? जिज्ञासू. आणि जिज्ञासूचं लक्षण काय? जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. जिज्ञासू भक्त देवाला जाणण्याकरता देवाचं भजन करतो. परमात्मा कसा आहे, देवाचं स्वरूप काय आहे, देव आणि मी एक कसे आहोत हे जाणून घेण्याकरता देवाचं भजन करणारा त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात बरं का. प्रस्तुत अभंगातला भक्त जर आपण पाहायला लागलो, बघा जिज्ञासू भक्ताला देवाला जाणायचं आहे ना, तो जाणण्यासाठीच देवाचं भजन करायला लागला ना, याचा अर्थ असा झाला की जिज्ञासूला देवाला जाणण्याची का होईना एक आशा अजून शिल्लक आहे. पण इथला भक्त, या अभंगातला भक्त, गेले आशापाश निवारणी, सगळ्या आशापाशाचं त्यानं निवारण केलेलं आहे. म्हणजे देवाला जाणण्याचीही आशा त्याच्या अंतःकरणात शिल्लक राहिली नाही. असा गेले आशापाश निवारणीचा अर्थ जर आपण स्वीकारला तर या ठिकाणचा भक्त जिज्ञासू नाही हेही लक्षात घेता येतं. तिसरा भक्त कोण आहे? अर्थार्थी. बरं का, 2 भक्ताचा निराश झाला. देहाविषयी उदास असल्यामुळं हा अर्थभक्त नाही. देवाला जाणण्याचीही आशा याच्या अंतःकरणात शिल्लक राहिलेली नसल्यामुळं हा जिज्ञासू भक्त नाही. आता अर्थार्थी भक्त, तिजे नितेणे इच्छिजे अर्थसिद्धी, काहीतरी अर्थसिद्धी व्हावी.
आपल्याला संसारातलं काहीतरी मिळावं याच्याकरता भगवंताचं भजन करणारा, द्रव्य लाभाकरता देवाचं भजन करणारा असा जो भक्त असतो त्याला म्हणतात अर्थार्थी भक्त. पण प्रस्तुत अभंगातला जो भक्त आहे त्याला नावडे जन धन, माता पिता, त्याला धन आवडतच नाही. मग धनाच्या प्राप्तीकरता तो प्रयत्न करेल असं म्हणता येत नाही. म्हणून हा अर्थार्थी भक्तही नाही बरं का. हा अर्थभक्त नाही, हा जिज्ञासू भक्त नाही, हा अर्थार्थी भक्त नाही. मग परिशेष न्यायानं शिल्लक राहिलेला जो ज्ञानी भक्त त्याचं हे लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल एका वाटीमध्ये तुम्हाला समजा तांदूळ, त्याच्यात मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि थोडे खडे जर मिसळून दिले तर याच्यातून तांदूळ वेगळे काढणं म्हणजे काय करायचं असतं हो? तांदूळ वेगळे काढणं याचा अर्थ खडे बाजूला करा, मुगाची डाळ बाजूला करा, तुरीची डाळ बाजूला करा, मग जे उरतात त्याचं नाव आहे तांदूळ. तसा अर्थभक्त बाजूला करा, अर्थार्थी बाजूला करा, जिज्ञासू बाजूला करा. उरलेला तांदळासारखा जो ज्ञानी भक्त आहे त्याचं हे लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल भक्ताचं लक्षण सांगत असताना पहिलं लक्षण कोणतं? जे देही उदास. ज्ञानी भक्त आपल्या देहाबद्दल उदास आहे असं तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात बरं का. हा देहाबद्दलचा उदासपणा भक्ताच्या लक्षणात येतो. देहाबद्दल भक्त महात्मा उदास का आहे त्याचं कारण उपनिषदाच्या आधारानं जर विचारात घ्यायचं ठरलं तर उपनिषदाची 2 वाक्य, छांदोग्य उपनिषदात आलेली, एका ठिकाणी आलेली 2 वाक्य मी आपल्याला सांगतो. त्या वाक्याच्या आधारानं या देहाची उदासीनता धारण करणाऱ्या महात्म्याला प्राप्त होणाऱ्या फळाचा विचार करून आपण हा देहाबद्दल उदास का झाला हे निश्चित करू शकतो बरं का. 2 वाक्य पहिल्यांदा ऐका. न वै स शरीरस्य सतः प्रिया प्रिययोः अपहतिः अस्ति अशरीरम वावसंतम न प्रिया प्रिय स्पृशतः. श्रुती माता बोलायला लागली, जो सशरीर अवस्थेमध्ये आहे त्याच्या प्रिय आणि अप्रिय म्हणजे सुखदुःखाचा नाश होतच नाही, आणि जो अशरीर अवस्थेला प्राप्त झाला त्याचं सुखदुःख संपून जातं. विठ्ठल विठ्ठल सशरीर असला की सुखदुःख राहणारच आहेत आणि अशरीर अवस्थेला प्राप्त झाला की सुखदुःख जाणार आहेत बरं का. हे सशरीरता आणि अशरीरता म्हणजे काय? देहात राहून देहाचं तादात्म्य जोपर्यंत धरलेलं आहे तोपर्यंत सशरीर अवस्था आहे, आणि देहात असणारा महात्मा देहाचं तादात्म्य विसरून जातो त्यावेळेला त्याला अशरीर अवस्था प्राप्त होते. शरीराचं तादात्म्य राहिलं नाही अशी अवस्था झाली पाहिजे, आणि शरीराच्या संबंधानं तादात्म्य नसणं यालाच देहाबद्दलची उदासीनता म्हणतात. विठ्ठल विठ्ठल बघा, देहाची उदासीनता म्हणजे देहाचं तादात्म्य नसणं हा त्याचा अर्थ आहे बरं का. थोडी गंमत बघा, माणसं उदासीनतेचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कसा करतात त्याच्याबद्दल विचार करा थोडासा बरं का. एकाने मला सांगितलं, म्हटले महाराज तुम्ही भक्तायसे जाणा जे देही उदासी तुकाराम महाराजाचा वचन सांगता, देहाबद्दल उदास असणाऱ्या माणसाला भक्त म्हणावं हे महाराजांनी सांगितले ना आपल्याला. मी म्हटलं हो बाबा. त्यानं सांगितलं देहाबद्दल उदास असणाऱ्याला जर भक्त म्हणायचं असेल तर आत्महत्या करणारा माणूस देहाबद्दल उदास आहे त्याला भक्त म्हणा. चला त्याच्या दर्शनाला, त्याच्या पाया पडायला चला. उलट शास्त्र तरी असं सांगतं आत्महत्या राहा विषयाचा लोभी. तुकोबारायचं प्रमाण आहे. आत्महत्या करणारा मनुष्य विषयांध असतो, तो संत नसतो. आत्महत्या करणाऱ्या माणसाच्याबद्दल शास्त्राने इतका निषेध सांगितला आहे, त्याच्या प्रेतयात्रेला सुद्धा जाऊ नये म्हणे, त्याची प्रेतयात्रा काढू नये म्हणे. हे सगळे निषेध लक्ष. आता ते व्यवहारात काय करावं लागतं हा भाग वेगळा आहे बरं का. मी व्यवहार बोलत नाही तुम्हाला, फक्त आत्महत्या करणाऱ्या माणसाची निषिद्धता केवढी एवढं मला आपल्याला जाणवून द्यायचं आहे. हा आत्महत्या करणारा माणूस एवढा जर निषिद्ध असेल आणि भक्तायसे जाणा जे देही उदास त्याला लागू पडत असेल तर त्या आत्महत्या करणाऱ्या माणसाला भक्त म्हणायचं का, साधू म्हणायचं का, असं मला एकाने विचारलं. दुसरा एक जण मला भेटला, त्यानं सांगितलं महाराज त्याचं बाजूला ठेवा म्हणलं, त्याचं तुम्हाला पटलं नसेल. आत्महत्या करणाऱ्या माणसाला एकदम तुम्ही भक्त संत कसे म्हणणार आहात, सोडून द्या त्याचा विचार. मी तुम्हाला दुसरा सांगतो म्हणले, कंजूस मनुष्य असतो ना, कंजूस मनुष्य, त्याला भक्त म्हणावं लागेल तुम्हाला. कारण कंजूस मनुष्याचं कसं असतं, तो कृपण असतो आणि कृपण असल्यामुळं तो देहाचा विचार करत नाही. कंजूस माणसाचं वर्णन करताना म्हणतात पहा, चंबडा जाय मगर दंबडा न जाय म्हणे बरं का. चंबडा गेला, कातडा अंगाचं घासून गेलं तरी परंतु एखादा दमडासुद्धा खर्चू नये ही वृत्ती एखाद्या माणसाची असते. त्या माणसाला तो चंबडा जाय म्हणतो म्हणजे देहाबद्दल उदासीन दिसला की नाही. मग देहाबद्दल तो जर उदासीन असेल तर त्या कृपण माणसाला तुम्ही भक्त म्हणणार आहात का? कारण महाराजांनी सांगितलं भक्तायसे जाणा जे देही उदास. महाराजाच्या वचनाला तर बाध आणता येत नाही. मग हे कंजूस आणि आत्महत्यारे यांना तुम्ही भक्त म्हणणार की काय,
असं म्हणणाऱ्या माणसाला मी थोडंसं माझ्या बुद्धीनं समजावून सांगायचा प्रयत्न केला. बाबा, देहाबद्दलच्या 3 प्रतिक्रिया असतात. त्या 3 प्रतिक्रियाची वेगळी वेगळी नावं असतात. हे तुम्हाला कळालं नाही म्हणून हा घोळ झाला आहे. देहाबद्दलच्या 3 प्रतिक्रिया. एक मनुष्याचा वर्ग असा आहे त्याला देह राहावाच वाटतो. दुसरा मनुष्याचा वर्ग असा आहे त्याला देह जावाच वाटतो. आणि तिसरा मनुष्याचा जो वर्ग आहे त्याला देह जावो अथवा राहो. पांडुरंगे दृढ भाव. केल्याप्रमाणे ही जी देहाबद्दलची प्रतिक्रिया ही तिसरी आहे बरं का. देह जावो अथवा राहो. पहिली प्रतिक्रिया काय? देह राहायलाच पाहिजे. दुसरी प्रतिक्रिया काय? देह गेलाच पाहिजे. आणि तिसरी प्रतिक्रिया काय? राहिला तरी चालेल, गेला तरी चालेल, राहो अथवा जावो बरं का. अशा पद्धतीच्या 3 प्रतिक्रिया आपण पाहिल्या. आता या 3 प्रतिक्रियाच्याबद्दल चिंतन करताना या प्रतिक्रियाला नाव ठरवा. काय नाव ठरवायचं? ज्याला देह राहावाच वाटतो त्याची देहाची प्रतिक्रिया जी आहे देहाबद्दलची तिला म्हणतात आसक्ती. आसक्ती म्हणतात त्याला बरं का. आणि ज्याला देह जावाच वाटतो त्याची जी प्रतिक्रिया आहे त्याला म्हणतात देहाचा द्वेष. आणि जावो अथवा राहू जो म्हणतो त्याला म्हणतात उदासीनता. विठ्ठल विठ्ठल. आता त्या आत्महत्या करणाऱ्या माणसाकडं, कंजूस माणसाकडं चला. त्याला काय म्हणायचं तुम्हीच ठरवा. आता आत्महत्या करणारा मनुष्य देह जावो अथवा राहू म्हणतो का जावोच म्हणतो? जावोच म्हणतो. कंजूस मनुष्य चमडा जाय म्हणतो. चमडा जाय अगर रहे अशी त्याची भाषा नसते बरं का. जाय म्हणतो, जाऊच दे म्हणतो. म्हणजे देह जाऊच दे म्हणणारा हा कंजूस मनुष्य, देह जाऊच दे म्हणणारा हा आत्महत्या करणारा मनुष्य, यांच्या अंतःकरणात देहाची उदासीनता नाही, देहाबद्दल त्यांच्या अंतःकरणात द्वेषाची भावना आहे. आपल्याला देह राहावाच वाटतो, आपल्याला आसक्ती आहे. आणि आत्महत्या करणारा कंजूस मनुष्य या माणसांच्याबद्दल विचार करायला लागलो तर त्यांना देहाचा द्वेष आहे. आणि जावो अथवा राहो अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त करणारे जे संत महात्मे त्यांनाच देहाची उदासीनता आहे. आणि देहाची उदासीनता म्हणजे काय? देहाचं तादात्म्य सोडून असणं बरं का. श्रुतीच्या आधारानं विचार करायचा ठरला. उपनिषदाने असं चिंतन केले पा. एवमेव एषः संप्रसादः अस्मात् शरीरात समुत्थाय परंज्योतिः उपसंपद्य स्वेन रूपेण अभिनिष्पद्यते इथे श्रुतीमाता बोलायला लागली. एवमेव अशाच पद्धतीने मग दृष्टांत दिला. त्या दृष्टांताप्रमाणे एवमेव एषः संप्रसादः. संप्रसाद म्हणजे जीव. हा जीव अस्मात् शरीरात समुत्थाय या शरीरातून तो उठतो. शरीरातून उठतो म्हणजे उत्त आसीन होतो. उत्त म्हणजे वर, आसीन म्हणजे वर येऊन स्थिर राहणे म्हणजे उदासीन. म्हणजे शरीरातून तो उठतो. हे श्रुतीचे शब्द ऐका ना. एवमेव एषः संप्रसादः अस्मात् शरीरात समुत्थाय. या शरीरातून तो उठतो. शरीरातून उठतो याचा अर्थ काय करायचा? शरीराचा त्याग करून बाजूला झाला नाही, देह तादात्म्य सोडून राहायला लागला. विठ्ठल विठ्ठल. हे देहाचं तादात्म्य सोडून जेव्हा त्याला वर येता येतं म्हणजे उदासीन होता येतं मग त्याला काय प्राप्त होतं? एवमेव एषः संप्रसादः अस्मात् शरीरात समुत्थाय परंज्योतिः उपसंपद्य. परम ज्योतिस्वरूप असलेल्या परमात्म्याशी तो एकरूप त्याला प्राप्त होतो. आणि स्वेन रूपेण अभिनिष्पद्यते. आपल्या स्वतःच्या मूळ रूपाने तो प्रगट होतो. ब्रह्मरूप त्याला प्राप्त होतो असं चिंतन आहे. ही ब्रह्मरूपता येण्याकरता ऐका परम ज्योतिस्वरूप असलेल्या ब्रह्माशी एकरूपता व्हावी लागते. आणि ती एकरूपता होण्याकरता जीवाला देहाच्या तादात्म्यातून बाजूला यावं लागतं. यालाच उदासीनता म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अशी
उदासीनता, देहाच्या बद्दल उदासीनता म्हणजे जाऊ अथवा राहू अशी प्रतिक्रिया. ते देह गेला तरी साधूला वाईट वाटत नाही, राहिला तरी वाईट वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, साधूचा देह असेल तर संत महात्मा जीवनमुक्ती भोगतो आणि देह गेला तर संत महात्म्याला विदेह मोक्षाचा अनुभव असतो. दोन्ही ठिकाणी त्याच्या ब्रह्मानंदाला कुठंही उणाव येत नसल्यामुळं देह जाऊ अथवा राहू अशी उदासीनतेची प्रतिक्रिया देहाच्याबद्दल साधूच्या अंतःकरणात असते. ते साधूचं पहिलं लक्षण आहे. भक्त ऐसे जाणा कशा असतात, जे देही उदास. पुढं लक्षण सांगितलं, गेले आशापाश निवारुणी, त्या आशापाशातून वगैरे उत्तीर्ण होऊन गेलेले असतात वगैरे वगैरे. लक्षणाचा विचार एकदा करायचा आहे आपल्याला. एकदा चाल म्हणताना भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, जे देही उदास. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा
नावडे जनधन माता पिता विजय तो त्यांचा झाला नारायण 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 आवडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विजय तो त्यांचा झाला नारायण 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 विठोबार खुमाये गोपार कुमारी विठोबार खुमाये गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी विठोबार खुमाये गोपार कुमारी गोपार कुमारी जय विठोबार खुमाये गोपार कुमारी जय विठोबार खुमाये गोपार कुमारी जय विठोबार खुमाये विठोबार खुमाये भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले अशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता साधू पुरुष कसे असतात त्याच्याबद्दल लक्षणाचा विचार महाराज या ठिकाणी सांगायला लागले. तेव्हा लक्षण काय आहे, लक्षण कशा करता आवश्यक असतं याचा विचार आपण करून आलो. आणि खरा साधू जाणून आपल्याला त्याला शरण जायचं जर असेल तर त्या संताचं लक्षण आपल्याला कळालं पाहिजे. ते अंतरंग लक्षण असतं, बहिरंगाचं लक्षण उपयोगाचं नसतं. म्हणून अंतरंग पाहण्याचा ज्यांचा अधिकार आहे असे संत महात्मे किंवा अंतर्यामी असलेला परमात्मा त्यांना संताचं लक्षण विचारावं लागतं. तुकाराम महाराजांना असं संताचं लक्षण विचारल्याचे सांगायला सुरुवात केली. महाराज म्हणतात भक्त आईसे जाणा. भक्त असे असतात हे तुम्ही जाणून घ्या बाबांनो. कसे असतात? जे देही उदास, आपल्या देहाबद्दल भक्त महात्मा उदास असतो. तो उदास असतो म्हणजे काय आपण पाहिलं, तो द्वेषी नसतो, तो आसक्त नसतो, तर तो देह जावो अथवा राहो या वृत्तीमध्ये असणारा महात्मा असतो. देहात राहणे, देहाच्या तादात्म्याला सोडून असणे ही गोष्ट फार महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. हे देहाचं तादात्म्य सोडून कसं आहे पहा, देह नावाचा पदार्थ असा आहे तो धड चांगलाही नाही धड वाईटही नाही. चांगल्या असलेल्या वस्तूच्याबद्दल आपल्याला तादात्म्य धरलं तर हरकत नाही, वाईट असलेल्या वस्तूचा द्वेष केला तरी हरकत नाही. पण जे धड चांगलंही नाही वाईटही नाही त्याचा द्वेषही करता येत नाही, त्याचं तादात्म्यही धरता येत नाही. म्हणून नाथ महाराजांनी मोठं गोड वर्णन केले पहा. वो खटे म्हणून त्यागावे तरी मोक्षसुखा नागवावे, गोमटे म्हणून भोगावे तरी अवश्य जावे नरका माझी. काय करावं? या देहाला वोखटे म्हणून त्यागावे. हे शरीर वाईट आहे म्हणून याचा त्याग करण्याचा विचार जर केला तरी मोक्षसुखा ना गवावे. कारण मनुष्याच्या देहाला येऊन साधना करावी तेव्हाच मोक्ष प्राप्त होणार. आणि इथं आल्याच्या नंतर हा देह वाईट आहे म्हणून तुम्ही त्याचा त्याग करायला लागला, मोक्षसुख तुम्हाला मिळणार नाही. बरं, गोमट्टे म्हणून भोगावे. बरं, हे शरीर चांगलं आहे म्हणून याला नाना परीचे भोग जर तुम्ही द्यायला लागला तर काय होईल? अवश्य जावे नरका माझी. मग गोमट्ट म्हणून याला भोग देत बसला तर नरकाला जावं लागतं. मग त्यागही करता येत नाही, भोगही देता येत नाही. मग काय करा? नाथ महाराज मधला मार्ग आपल्याला सांगतात. त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे, आत्मस्वरूपी लावावे, निजहितार्थाला गोनी. नाथ महाराज म्हणतात या शरीराचा त्यागही करू नका, याला भोगही देत बसू नका, तर याला मध्यभागी विभागावे म्हणजे कमरेतून याचे 2 तुकडे करा.
ऐका असा अर्थ होईल का? हां, शरीराच्या मध्यभागात विभागायचं नाही हो, त्याग आणि भोगाच्या मध्यभागात विभागायचं. भरपूर त्याग, आसक्तीनं त्याग देऊ नका आणि त्याचा ओखट म्हणून, वाईट आहे म्हणून द्वेषानं त्याचा त्यागही करू नका. मग मध्यभागात या, म्हणजे देहाच्याबद्दल उदासीन राहा. आणि या देहाच्याबद्दल उदासीन राहण्याचा परिणाम काय होतो? आत्मस्वरूपी लावावे निज हितार्था लागोनी. शरीर चांगलं आहे म्हणलं की मनुष्य त्याला भोग देण्यात गुंततो, शरीर वाईट आहे म्हणलं की मनुष्य त्याच्या त्यागात गुंततो, आणि शरीराच्याबद्दल उदासीन राहिला की त्याला आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता वापरता येतं. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी सुद्धा नाटाच्या एका अभंगामध्ये एका चरणात देहाला वाईट, एका चरणामध्ये देहाला चांगलं, असं या देहाचं वर्णन केलेलंच आहे की नाही? शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, शरीर दुर्गंधी, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. या शरीराचं वर्णन ऐका ना, महाराजांनी केलेलं या शरीराचं वर्णन जर आपण पाहायला लागलो, शरीर दुःखाचं कोठार आहे म्हणे. धान्याचं कोठार आपल्याला माहिती आहे, धान्याच्या कोठारात जसं खंडोगंटी धान्य असतं तसं या शरीरामध्ये खंडोगंटी दुःख आहे, म्हणून याला दुःखाचं कोठार म्हणलं. शरीर रोगाचे भांडार. आपल्याला वस्त्र भांडार माहिती आहे, वस्त्र भांडारात गेल्याच्या नंतर जशी किंमत मोजाल तशी वस्त्र तुम्हाला दाखवली जातात. त्याप्रमाणे या शरीरात आल्याच्या नंतर जसा प्रारब्धाचा पैसा दाखवावा तशा पद्धतीचा रोग तुम्हाला दाखवला जातो. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार. शरीर हे दुर्गंधी राहण्याची एकमेव जागा आहे, आणि नाही अपवित्र शरीराईसे. या शरीरासारखी अपवित्र वस्तू तुम्हाला जगात शोधून पाहायला सापडायची नाही. हे चारही प्रकारचं वर्णन ऐकलं की शरीर वाईट आहे असं वाटलं, लगे दुसऱ्या क्षणात तुकाराम महाराज सांगतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. हे वर्णन ऐकलं की शरीर चांगलं वाटलं की शरीराच्याबद्दल पुन्हा वाईटपणाचा भाव महाराजांनी आपल्याला सांगितला. एका चरणात चांगलं, एका चरणात वाईट म्हणणारे तुकाराम महाराज शेवटी निर्णय काय देतात आपल्याला? शरीर चांगलंही नाही आणि वाईटही नाही, हा नाथाचा जसा निर्णय आहे तसाच तुकाराम महाराजांचा निर्णय आहे. विठ्ठल विठ्ठल. शरीरा दुःख नेदावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग. शरीर ओखटे ना चांग. मुद्दा तिथंच आला. शरीर ओखटही नाही चांगलंही नाही असं तुकाराम महाराजांनी आपल्याला नाथाप्रमाणेच सांगितलं. याचा अर्थ काय आहे? शरीर चांगलं नाही आणि वाईटही नाही. चांगलं नाही म्हणून धरून बसता येत नाही, वाईट नाही म्हणून सोडून देता येत नाही. मग मधला मार्ग कोणता? जे देही उदास. अशा पद्धतीची शरीराच्या बद्दलची भावना ठेवून या शरीराचा साधन म्हणून वापर करावा. या शरीरात गुंतून पडला की याचा साधन म्हणून वापर होत नाही. या शरीराचा साधन म्हणून वापर करावा, परमात्मा प्राप्ती करून घ्यावी, एवढंच याचं महत्त्व लक्षात घ्यावं. कसं असतं, नावेचं साधन घेऊन मनुष्य नदीच्या पलीकडे जातो आणि पलीकडे गेल्याच्या नंतर माणूस नावेला धरून बसतो का? पलीकडे गेलेल्या माणसाने नावेला धरूनही बसायचं नाही आणि नाव जाळूनही टाकायची नाही. जाळू नये नाव, पावलेनी पार मागील आधार भोवतांचा. नावेला धरता येत नाही, नावेला जाळता येत नाही. फक्त नावेत बसायचं आणि पलीकडं जायचं, एवढंच काम करायचं असतं. त्या पद्धतीनं या शरीराचा आश्रय करायचा, शरीररूपी नौकेत बसायचं, साधन म्हणून याचा वापर करायचा, भवसागराच्या पलीकडं जायचं. याला धरून बसायचं नाही म्हणजे याची आसक्ती धरायची नाही, याला जाळायचं नाही, याचा अर्थ याचा त्याग करण्याचाही प्रयत्न मनुष्यानं करायचा नाही. अशा पद्धतीची भावना या शरीराच्याबद्दल महात्म्याने धरलेली असते. म्हणजे जे देही उदास हे भक्ताचं लक्षण आहे. दुसरं लक्षण सांगताना महाराज म्हणतात, गेले आशापाश निवारुनी. कोणत्याही आशापाशात भक्त महात्मा गुंतत नाही आणि आशेत न गुंतणं. आशा ही दुःख देणारी. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते. हे असो जैसे दैन्य ते दुर्भगत्व. आशेच्यापासून दुःख निर्माण होतं. कोणालाही आशा सुकर. आशा ही परमम दुःखम.
नैराश्यम परमम सुखम. भागवताचा सिद्धांत आहे, आशयामध्ये मनुष्याला दुःख प्राप्त होतं आणि परमपदवीला प्राप्त होणारा महात्मा आशयामध्ये गुंतत नाही. अशा पद्धतीचं चिंतन तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. विठ्ठल विठ्ठल. ज्याला श्रेष्ठ पदवी प्राप्त करून घ्यायची, ब्रह्मपदवी प्राप्त करून घ्यायची, त्यांना आशा बुडवून टाकली पाहिजे. महाराज म्हणतात बरं का, तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बी बुडी करी आधी. जर तुला परमपदवी प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल तर बाबा, तर तो आशेचं बी बुडवून टाक असं महाराज जे सांगतात. ते आशापाशातून निवृत्त होणं महत्त्वाचं आहे बरं का. आणि जो आशापाशातून निवृत्त झाला त्याचा देव दास होतो की नाही. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. आशा नाही जाला देव कामारी तयाला. 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 देव कामारी चित्ते नाही असं त्याचा पांडुरंग दास. हे तुकोबरायचं वचन आहे. आणि आशा नाही ज्याला देव कामारी तयाला हे नामदेवरायचं वचन आहे. दोन्ही वचनाचा अर्थ एकच आहे. परमात्मा आशारहित मनुष्याचं दास्य करतो, एवढं महत्त्व आशापाशाच्या निवारणाचं आहे बरं का. आशापाश शतैर्बद्ध हा हे आसुरी प्रकृतीच्या माणसाचं वर्णन आहे. आणि गेले आशापाश निवारुणी हे दैवी प्रकृतीचं दैव ठरलेल्या महात्म्याचं वर्णन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या राजा भर्तृहरीनं आशा नदीचं फार मोठं सुंदर रूपकात्मक वर्णन केलेलं आहे. आशा नाम नदी मनोरथ जला तृष्णा तरंगा कुला राग ग्राहवती वितर्क विहगा धैर्य द्रुमध्वंसिनी. त्यांनी वर्णन केलं. आशा ही नदी आहे, हिच्यात मनोरथाचं पाणी आहे, तृष्णेचे तरंग आहेत. राग म्हणजे संसाराच्या विषयाच्या संबंधानं असलेली आसक्ती, हेच या आशा नदीमध्ये असणारे मगर आहेत. राग ग्राहवती वितर्क विहगा धैर्य द्रुमध्वंसिनी. वितर्काचे पाणकोंबडे या आशा नदीमध्ये आहेत. तर्क कुतर्काचे पाणकोंबडे या आशा नदीमध्ये आपल्याला पाहायला सापडतात बरं का. धैर्य सात्विक धैर्य नावाच्या तीरावर असलेल्या महावृक्षाचा नाश करणारी त्या महापुरे झाडे जाते म्हणतात ना महाराज, त्याप्रमाणे धैर्य नावाच्या वृक्षाचा ध्वंस करणारी ही आशा नावाची नदी आहे बरं का. मोहावर्त सुदुस्तरा. मोह नावाची आवर्त म्हणजे भोवरे या आशा नदीमध्ये असल्यामुळे ही अतिशय तरायला कठीण झालेली आहे. मोहावर्त सुदुस्तरा अति गहना. ही आशा नावाची नदी फार खोल आहे बरं का. प्रोत्तुंग चिंता तटी. आणि या आशा नावाच्या नदीला दोन्हीकडं असलेले मोठे मोठे जे तट आहेत की नाही, हे सगळे चिंतेचे तट आहेत म्हणे. आणि या आशा नदीतून पलीकडं जायचं असल्यामुळं त्याच्याकरता मोठी भक्ताचीच पदवी प्राप्त करून घ्यावी लागते. तस्या पारगताहा विशुद्ध मनसो नंदंती योगीश्वराहा. भर्तृहरी सांगतात की एवढ्या मोठ्या भयानक असलेल्या आशा नदीच्या जो पलीकडे गेला त्या योगीश्वराला ब्रह्मपदवी प्राप्त होऊन परमानंद सिद्ध होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भक्त महात्मा आशेचं उल्लंघन करून गेलेला असतो. गेले आशापाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण. त्या भक्ताचा विषय एक नारायण झालेला असतो. नारायणाच्या शिवाय दुसरा विषय नाही. परमात्म्याला सोडून दुसरा विषय त्या साधुपुरुषाच्या अंतःकरणाला असत नाही. म्हणून परमात्म्याने यांच्याबद्दल अनुकूल्य दाखवलं तरी भक्त महात्मा देवाविषयी प्रेम धारण करूनच असतो. आणि परमात्म्याने प्रतिकूलता दाखवली तरी परंतु भक्त महात्मा परमात्म्याविषयी अनुकूल भाव धरूनच असतो बरं का. ते एक राधेच्या
मुखातलं वचन आपल्याला पाहायला सापडतं पहा. त्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, आश्लेष्यमाम पादरताम पिनष्टवा. बरं का, भगवंताच्या संबंधानं भावना व्यक्त करत असताना राधा बोलायला लागली, या भगवंतानी मला जवळ घेऊन, मी पादरत असताना त्याच्या चरणाला मी लागल्याच्या नंतर मला जवळ घेऊन भगवंतानी आलिंगन, एवढं गाढ आलिंगन दिलं की त्या रिंगणात माझा जणू चुराडा होतो की काय, असा आनंद देवाने दिला तरी मी त्याची आहे. बरं का, किंवा अदर्शनान मर्महतांकरोतुवा, किंवा मला कधीच दर्शन न देता माझ्या अंतःकरणाला देवानं तळमळ लावली तरी चालेल. यथा तथा वा विदधातुलंपटो, त्यानं मला आलिंगन दिलं तरी चालेल, त्यानं मला दर्शन नाही दिलं तरी चालेल, त्यानं काय करावं त्याचं तो ठरवेल. पण मत प्राणनाथस्तुस्स एव ना परहा, माझा प्राणनाथ तो भगवानच आहे, त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाला पाहणारच नाही. ही जी राधेची भावना आहे की नाही, याला म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण. विठ्ठल विठ्ठल. आणि एक नारायण विषय झालेला असल्यामुळं दुसरा कोणी विषय नाही म्हणून तो आवडायचा प्रश्नच नाही. म्हणून नावडे जन धन माता पिता, संसारातलं कोणी त्याला आवडत नाही. आता या ठिकाणी काही लोक म्हणतात माता पिता आवडत नाही, तसं कसं म्हणावं. त्याचं उत्तर असं आहे की आवडीला एकच आलंबन असतं, आणि आवडीला जर परमात्मा आलंबन असेल तर मायबापसुद्धा आवडणार नाहीत. आणि मायबाप आवडणार नाही त्याचा अर्थ आवडणार नाही तसं नाही. मायबाप आवडतात, पण मायबाप मायबाप म्हणून नाही, देव म्हणून आवडतात. विठ्ठल विठ्ठल. हे मायबाप देव म्हणून आवडायला लागले आणि मायबाप मायबाप म्हणून आवडीनासे झाले तरी त्याचाही अर्थ नावडे जनधन माता पिता असाच करता येतो. आणि असं असल्यामुळं आता या भक्ताला संसाराच्या दृष्टीनं कोणीच जर आवडत नसेल, त्याला जन आवडत नाहीत, मायबाप आवडत नाहीत, धन आवडत नाही, मग त्याचं संकट काळात कोण रक्षण करणार. महाराज सांगतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. निर्वाण म्हणजे संकटाची वेळ, त्या संकटाच्या वेळी परमात्मा भक्ताच्या मागं पुढं उभा राहतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत, किंवा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. अनेक प्रमाणे इथं मागे आणि पुढे या शब्दाचा अर्थ थोडासा व्यापक करावा लागतो बरं का. काही वेळेला परमात्मा मागं राहून रक्षण करतो, काही वेळेला पुढं राहून रक्षण करतो. एक अर्जुनाचं उदाहरण त्याच्याकरता आपल्याला सांगता येतं. जोपर्यंत कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं तोपर्यंत परमात्मा पुढं होते, सारथी म्हणून पुढं पायी कपाठीसी घातला आपण पुढा राहिला. भगवान पुढे बसले होते, सारथी होऊन बसलेले होते. अर्जुनाच्या रथात पुढं बसून देवाने त्याचं रक्षण केलं. आणि युद्ध संपल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी रोजचा प्रकार काय होता, युद्ध संपल्यावर मुक्कामाच्या ठिकाणी आलं, भगवान रथातून खाली उतरायचे, अर्जुनाला हात द्यायचे, अर्जुनानं देवाच्या हातावर हात ठेवायचा, देवाने मांडी पुढं करायची, अर्जुनानं जोड्या सकट पाय देवाच्या मांडीवर ठेवायचा आणि रथातून खाली उतरायचं. ही अर्जुनाची शान. 18 दिवस ही शान चालली. 18व्या दिवशी युद्ध करून घरी परत आल्याबरोबर रथ जेव्हा थांबला तेव्हा भगवंताने सांगितलं, अर्जुना उतर, खाली उतर. खाली उतर म्हटल्याबरोबर अर्जुन देवाकडे बघायला लागला. माझा सारथी देवा तू, रोज मला खाली उतरून तू उतरवून घेणार आणि आज मला आज्ञा करतोस अरे उतर खाली. तो आज उतरल्याशिवाय मला उतरता येत नाही, खाली उतर. अर्जुनाला असं झिडकारून देवाने उतरायला सांगितलं. अर्जुन खाली उतरला आणि अर्जुन खाली उतरला, भगवान बाजूला झाले. भगवान बाजूला झाल्याबरोबर तो रथ एकदम पेटला. असं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. काय होतं, त्या दिवशी अनेक अस्त्र त्या रथावर येऊन पडली होते. भगवान रथात होते म्हणून रथ पेटला नव्हता. अर्जुनाला जर रथात बसवून भगवान खाली उतरले असते, अर्जुनासहित रथ पेटणार होता. म्हणून त्याला पहिल्यांदा खाली उतरायला सांगितलं. देव मागे राहिले. युद्ध चालू असेपर्यंत पुढे राहून रक्षण केलं, युद्ध संपल्या दिवशी मागे राहून रक्षण केलं. विठ्ठल विठ्ठल. हो, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. गोविंद म्हणजे परमात्मा भक्ताच्या मागं पुढं उभं राहून त्यांचं रक्षण करतो. आता हे मागं पुढं या शब्दाला थोडासा व्यापक अर्थ द्यावा लागतो बरं का. मागं पुढं म्हणजे मागन पुढंच उभं राहून रक्षण करतो आणि डाव्या उजव्या बाजूनं संकट आलं तर काय बघत बसतो का. याचा मागं पुढं शब्दाचा अर्थच असा आहे, ज्या बाजूनं संकट येईल त्या बाजूनं समोर होऊन परमात्मा त्या भक्ताचं रक्षण करतो. असं हे भक्ताचं लक्षण तुकाराम, ज्याचं संकट काळामध्ये परमात्माच पुढं होऊन रक्षण करतो त्याला भक्त म्हणावं, हे भक्ताचं लक्षण आहे. आणि भक्ताचं अजून एक महत्त्वाचं लक्षण महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात. तुका म्हणे कर्मा भावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय.
भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विषय त्यांचा झाला नारायण विषय त्यांचा झाला नारायण घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विषय त्यांचा झाला नारायण विषय त्यांचा झाला नारायण तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे. या चरणातूनही तुकाराम महाराजांनी साधूच्या लक्षणाचा विचार सांगितला. या चरणाबद्दल थोडी शंका काही लोक व्यक्त करतात बरं का. पहिल्या 3 चरणातून तुकाराम महाराजांनी भक्त लक्षणाचा विचार सांगितला, हे पटतं. पण शेवटच्या चरणात महाराजांनी उपदेश केला म्हणतात, सत्यकर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे. तुम्ही सत्यकर्माला साह्य व्हा. जर सत्यकर्माला भय घातलं तर तुम्हाला नरकात जावं लागेल असा महाराज उपदेश करतात. असं काही लोकांचं म्हणणं आहे, पण असं मानता येत नाही. महाराज पहिल्यांदा भक्त लक्षणाचा विचार जर सांगायला सुरुवात करतील तर शेवटपर्यंत भक्त लक्षणाचाच विचार करतील. पहिल्यांदा एक विचार सुरू करायचा, शेवटी दुसरीकडंच जायचं, हे काम आपलं आहे. ते तुकोबारायासारखे हे तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाचं नाही. एकीकडे विचार सुरू होतो आणि शेवट दुसरीकडेच होतो, असं चालत नाही. उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपपत्तीचे लिंगन तात्पर्य निर्णय. तात्पर्य निर्णय करायचा झाला तर त्याच्याकरता ज्या षड्लिंगाचा अभ्यास करावा लागतो त्याच्यात उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता पाहिजे. सुरुवात, उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट, हे दोन्ही एकाच झाले पाहिजे. जिथं सुरुवात झाली तिथंच समाप्ती करा. ओम नमोजी आद्यावर जर सुरुवात झाली असेल तर समाप्तीसुद्धा प्रवचनाची ओम नमोजी आद्यावरच झाली पाहिजे. ओम नमोजी आद्यावर प्रवचन सुरू झालं आणि सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू झाला, इथं प्रवचनाची नाही पारायणाची सांगत असते. प्रवचनाची सांगता जी व्हायची असते ना ती उपक्रमाप्रमाणेच ओम नमोजी आद्यावरच व्हावी लागते. त्या पद्धतीनं महाराजांनी भक्त ऐसे जाणा इथं जर भक्त लक्षणाचा विचार सुरू केला तर शेवटच्या चरणातही भक्ताच्या लक्षणाचा विचार आहे. कसा आहे आपण अभ्यास करावा, मग आपल्याला कळतं. तुकाराम महाराजाला शरण जावं, महाराज इथं भक्ताच्या लक्षणाचा विचार तुम्ही कसा सांगितला सांगा ना, ते आपल्याला समजावून देतात. मी याचा अभ्यास केला तेव्हा मला हे बलिराजाच्या चरित्रातून हे लक्षण लावून घेता आलं. हे लक्षण काय आहे, या लक्षणाकरता इथं अन्वय असा लावून घ्या, घातलिया भय नरका जाणे सत्यकर्मा साह्य व्हावे तुका म्हणे भक्ता ऐसे जाणा. अशा पद्धतीचा इथं अन्वय लावून घ्यावा लागतो आपल्याला बरं का. नरकाला जाण्याची जरी कोणी भीती घालीत असला तरी सत्यकर्मालाच साह्य होणं हे ज्याचं ब्रीद आहे त्याला भक्त महात्मा म्हणावं, असं भक्ताचं लक्षण महाराज या ठिकाणी सांगतात. आणि हे बलिराजाच्या चरित्रातून मला भागवतातून पाहायला सापडलं. बलीच्या चरित्रात काय झालं, तो त्रिपादभूमीचं दान द्यायला निघाला. शुक्राचार्य आडवे आले. शुक्राचार्याने काय सांगितलं, देऊ नको म्हणाले की नाही त्याला, आणि ते देऊ नको हे सांगताना बलिराजाला त्याने नरकाची भीती घातली आहे. भागवतातले शब्द सांगतो आपल्याला, निष्ठांते नरके मन्ये ह्य प्रदात प्रतिश्रुतम प्रतिश्रुतस्य योनिशः प्रतिपादयितुम भवान. शुक्राचार्य बोलायला लागले, संकल्पात कबूल केलेली वस्तू देणं जर झालं नाही तर माणसाला नरकाला जावं लागतं. तो भगवान आहे, त्याला तू जे कबूल करशील ते तुला देणं शक्य होणार नाही. आणि कबूल केलेली वस्तू देणं झालं नाही तर तुला नरकात स्थिती आहे असं मला वाटतं. निष्ठांते नरके मन्ये, तुला नरक प्राप्त होईल असं मला दिसतं आहे, असं शुक्राचार्य जेव्हा बोलले. याचा अर्थ काय, घातली या भय नरका जाणे, नरकाला जाण्याची भीती घातली
तेव्हा बलिराजा नरकाला जायला भ्यायला लागला का तर नरकाला जाण्याची मला भीती वाटत नाही बोलायला लागला, हे पुढं बघा. बलिराजानं सांगितलं ना अहम बिभेमी निरयात ना धन्याद सुखार्णवात न स्थानच्च वनान मृत्योः यथा विप्र प्रलंबनात. बलिराजानं सांगितलं मला नरकाची भीती नाही. नाहम बिभेमी निरयात, निरय म्हणजे नरक, नरकाची मला भीती नाही. नाहम बिभेमी निरयात न अधन्यात, मी अधन्य आहे असं जगात कोणी बोलायला लागलं त्याची मला भीती नाही. नाहम बिभेमी निरयात ना धन्यात न असुखार्णवात, मी दुःखसागरात पडलो तर त्याची मला भीती वाटत नाही. न स्थानच्चवनात, माझ्या या राज्यपदापासून मला कोणी भ्रष्ट केलं तर त्याचंही मला भय नाही. मृत्यू हो, मी मरणालाही भीत नाही. कशाला भीतोस? देवाने त्या शुक्राचार्याने विचारलं कशाची भीती वाटते? यथा विप्र प्रलंबनात, त्या ब्राह्मणाला एकदा दान द्यायचं कबूल केल्याच्या नंतर आता नाही म्हणायची भीती वाटते म्हणे. फक्त विठ्ठल विठ्ठल. दिलेला शब्द मोडायची तेवढी भीती आहे, बाकी नरकाची सुद्धा मला भीती नाही. याचा अर्थ काय झाला? नरक हातली या भय नरका जाणे हे शुक्राचार्याने करून सुद्धा सत्यकर्मा साह्य व्हावे हे ब्रीद सांभाळणारा जो बली आहे तशा पद्धतीचं भक्ताचं लक्षण असतं. भक्त आईसे जाणा असं तुकाराम महाराजांनी याही ठिकाणी भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. असं आपल्याला बलिराजाच्या चरित्राच्या आधारानं या चरणामध्ये सुद्धा भक्त लक्षणाचा समन्वय करता येतो. नाहीतर उपरेशपर चरण म्हणून लावतात. काही परंपरामध्ये या अभंगामध्ये शेवटचं चरणच वेगळं आहे. ते शेवटचं चरण वेगळं घेऊन संगती आजरेकराकडं वगैरे बहुतेक हे वेगळं चरण म्हणतात बरं का. त्यांची संगती वेगळ्या पद्धतीची ती लागू असू द्या, पण आपल्याला कसं असतं पहा, एक शास्त्राचं वाक्य सांगतो स्थितस्य गतिश्चिंतनीया. आपल्यासमोर एखादा ग्रंथ आल्याच्या नंतर त्या ग्रंथामध्ये आपल्यासमोरच्या ग्रंथामध्ये आपण ज्या ग्रंथाला प्रमाण मानतो त्या ग्रंथामध्ये जसं लिहिलेलं आहे याच्यात पाठभेदाचा विचार न करता जे आहे त्याची संगती लावली पाहिजे. जे आहे त्याची संगती लावायची म्हणली की या चरणामध्ये भक्ताच्या लक्षणाचा विचार कसा आहे माझ्या बुद्धीनं लावण्याचा मी प्रयत्न केला. याच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं या चरणाची संगती लागू शकते, लागू शकत नाही असं नाही, पण भक्ताच्या लक्षणाच्या शिवाय या चरणामध्ये दुसरा विचार आपल्याला करता येत नाही. एवढं लक्षात घ्या. असा भक्त लक्षणाचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. 5-6 पद्धतीनं भक्ताचं लक्षण सांगितलं आहे. त्याच्यातलं एखादं तरी लक्षण आपल्या अंगी बाणवण्याचा आपण प्रयत्न करावा. संपूर्णपणे तुकाराम महाराजाप्रमाणे उदासीनता देहाबद्दलची आपल्याला यायची नाही हे खरं आहे, पण एखादा कणभर तरी त्यांच्याकडं मनभर देहाची उदासीनता असली तरी कणभर तरी आपण मिळवावी. याच्याने काय होतं, भक्ताच्या लक्षणाचा अभ्यास करून आपण भक्त लक्षण अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला आपल्यालाही भक्ताची पदवी येते. हळूहळू भक्ताची पदवी येते. भक्ताची पदवी येते याचा अर्थ आपण एकदम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज होतो असं समजू नका, पण ज्ञानोबाराय तुकाराम महाराजाच्या चरणाजवळ बसायची तरी आपल्याला नक्की योग्यता येते. याच्याकरता अशा साधूच्या लक्षणाचा अभ्यास करून हे लक्षण बाणवण्याचा आपण प्रयत्न करावा. एवढं या चिंतनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर बोलतो, सेवा थांबवतो. या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाचं हे जे वर्ष आहे या वर्षभरात या ठिकाणी चाललेल्या महोत्सवाच्या सांगतेच्या निमित्तानं देहूकर परिवार आणि आमचे लहवीतकर महाराज या सर्वांनी मिळून संयुक्तपणे या उत्सवाची जी योजना केलेली आहे. महाराज ज्या स्थानातून वैकुंठाला गेले त्या स्थानात आपल्याला बसायला मिळतं, त्या स्थानात चिंतन करायला मिळतं, त्या स्थानात तुम्हाला ऐकायला मिळतं, त्या स्थानामध्ये एवढा नामघोष होतो. ही मोठी भाग्याची पर्वणी आपल्याला या लोकांनी प्राप्त करून दिलेली आहे. सेवा तर होतच राहतात. सगळ्या कुठेही बसून आपण जे सेवा करतो त्या सेवेचा आनंद वेगळाच असतो. हे जरी असलं तरी परंतु तीर्थस्थानात येऊन तीर्थक्षेत्रात येऊन त्याच्यातल्या त्याच्यात अशा वैकुंठ गमनासारख्या विशेष भूमीमध्ये येऊन जेव्हा आपल्याला सेवा करायला मिळते तेव्हा त्याचा आनंद विशेष असतो. हे जाणून प्रत्येकाने अशा सेवेमध्ये निश्चयानं प्रवृत्त झालं पाहिजे असं एकदा सर्वांना सांगून सेवा पूर्ण करतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम
कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय सत्य कर्मा भावे साय कर्मा भावे साय घातलिया भया नरका जाणे घातलिया भया नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण घातलिया नरका जाणे घातलिया नरका जाणे विषय तो त्यांचा नारायण विषय